नमस्कार. उजनी धरणाची आपण सायंकाळी 24 तारखेची सायंकाळी 6 वाजताचे अपडेट आपण घेत आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करायला विसरू नका. तर वीर व उजनीचे अपडेट आपण पाहत आहोत. वीर धरणातून नीरा नदीपात्रात रात्री 1:30 वाजल्यापासून विसर्ग कमी करून तो 3200 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. तर उजनीतून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होताना चिन्ह दिसत आहेत. तर सध्या उजनीतून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. तर आत्ताची धरणाची टक्केवारी 108.76%. तर हे उजनी धरणात एकूण पाणी साठा हा 121.95 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणी साठा हा 58.27 TMC असून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या उजनीतून सोडला जात आहे. उजनीत येणारी दौंडकडूनची आवक ही 21,022 क्युसेक्सची असून बंड गार्डनची 5 वाजताची उजनीत येणारी आवक ही 7,207 क्युसेक्स आहे. उजनीतून सकाळी 30,000 क्युसेक्सचा विसर्ग होता, तो दुपारी वाढवून ते 35,000 क्युसेक्स करण्यात आला व 5 वाजता तो 40,000 क्युसेक्स करण्यात आला. याच वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 41,600 क्युसेक्स उजनीतून थेट भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला जात आहे. तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने व दौंडची आवक वाढत असल्याने सदर विसर्गामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांनी केलेले आहे. पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व निश्चितपणे बातमीला लाईक करा.